हॅलो ट्रेनीज, आज आपण प्रथमोपचार पद्धती दाखवणार आहोत आणि मूलभूत प्रशिक्षणाबद्दल जाणून घेणार आहोत. या व्हिडिओची उद्दिष्टे आहेत: या सत्रानंतर तुम्ही सक्षम व्हाल पीडिताला विजेच्या धक्क्यापासून वाचवण्यासाठी, पीडिताला नेल्सन्स आर्म लिफ्ट बॅक प्रेशरच्या पद्धतीने उचलण्यासाठी, पीडिताला शॉफर मेथडने वाचवण्यासाठी, पीडिताला माउथ टू माउथ पद्धतीने वाचवण्यासाठी, पीडिताला माउथ टू नोज पद्धतीने पुनर्जीवित करण्यासाठी, कार्डियक अरेस्ट CPR कार्डिओ पल्मनरी अंतर्गत असलेल्या पीडिताला वाचवण्यासाठी, रक्तस्राव झालेल्या पीडितावर उपचार, आग विझवण्यासाठी अग्निशामक यंत्र वापरण्यासाठी, कार्यशाळेची सुरक्षा आणि शिस्त यावर सराव करण्यासाठी. चला तर मग सुरू करूया. विजेचा झटका लागलेल्या बळीत व्यक्तीला वाचवणे. बळीताला श्वास घेण्यात बाधा करणाऱ्या कपड्यांना ढिलं करा. बळीताच्या तोंडातून नकली दातासारखी कोणतीही वस्तू काढा. बळीताला जमिनीवर आडवं करा. लगेच कृत्रिम श्वसन सुरू करा. लगेच डॉक्टरांना बोलवा. नेल्सन आर्म लिफ्ट बॅक प्रेशर पद्धतीने बळीताला पुनर्जीवित करणे. बळीताला दाखवल्याप्रमाणे आडवे करा. गुडघे अशा प्रकारे वाकवा की तुमचे गुडघे बळीताच्या हातांजवळ यावेत. मग आपले हात बळीताच्या पाठीवर ठेवा. आरामात पुढे झुका. आपले हात सरळ ठेवा तोपर्यंत जोपर्यंत ते जवळपास लांब होत नाहीत आणि हळूहळू बळीताच्या पाठीला दाबत राहा. मागे झुकताना तुमचे हात बळीताच्या हातांना रगडत खालच्या बाजूस आले पाहिजेत आणि मग त्याच्या हाताच्या वरच्या बाजूला कोपऱ्याजवळ येऊन पकडा. जेव्हा तुम्ही पूर्णपणे मागे झुकाल तेव्हा बळीताच्या हातांना हळुवारपणे आपल्याकडे खेचा. हे चक्र पूर्ण करण्यासाठी बळीताच्या हातांना खाली करा आणि आपल्या हातांना पुन्हा सुरुवातीच्या स्थितीत परत आणा. असं तोपर्यंत करा जोपर्यंत बळीत सहजपणे श्वासोच्छवास घ्यायला सुरुवात करत नाही. जोपर्यंत तो पूर्णपणे शुद्धीवर येत नाही, बळीताला कोणताही उत्तेजक पदार्थ देऊ नका. शेफर पद्धतीने बळीताला पुनर्जीवित करणे. दाखवल्याप्रमाणे बळीताला आडवे करा आणि त्यांच्यावर गुडघे आजूबाजूला टेकून बसा. बळीताच्या मांड्या वाचवणाऱ्याच्या गुडघ्यांच्या मध्ये असल्या पाहिजेत. हात आणि बोटे दाखवल्याप्रमाणे ठेवा. आपले हात सरळ ठेवत हळू पुढील बाजूस झुका जोपर्यंत ते जवळपास वर्टिकल होत नाहीत आणि बळीताच्या पाठीवर सलग दाब द्या. यामुळे बळीताच्या फुफ्फुसांमधून हवा बाहेर निघते. मागे झुकते वेळी तुमचे हात बळीताच्या हातांच्या खालच्या बाजूस सरकले पाहिजेत आणि त्याच्या वरच्या हाताला कोपरांच्या बरोबर वर पकडलं पाहिजे. 2 सेकंदांनंतर पुन्हा पुढे या आणि हे चक्र 1 मिनिटात 12 ते 15 वेळा करा. असं तोपर्यंत करत राहा जोपर्यंत बळीत सहजपणे श्वासोच्छवास घ्यायला सुरुवात करत नाही. माउथ टू माउथ पद्धतीने बळीताला पुनर्जीवित करणे. बळीताला दाखवल्याप्रमाणे आडवे करा. बळीताचे डोके मागील बाजूस झुकवा. दाखवल्याप्रमाणे वरच्या आणि खालच्या जबड्याला आपल्या बोटांच्या मदतीने वेगळं करून बळीताचे तोंड उघडा. खोल श्वास घ्या आणि आपले तोंड बळीताच्या तोंडावर दाखवल्याप्रमाणे एअरटाईट पद्धतीने ठेवा. बळीताचे नाक बंद करा. जर तुम्हाला थेट संपर्क आवडत नसेल तर एक छेद असलेले कापड बळीताच्या तोंडावर ठेवा. लहान बाळासाठी आपले तोंड त्याच्या तोंडावर आणि नाकावर ठेवा. बळीताच्या तोंडात म्हणजे जर बाळाच्या बाबतीत असेल तर हळुवारपणे तोपर्यंत फुंका जोपर्यंत त्याची छाती वर येत नाही. आपले तोंड काढा आणि नाकावरून कापड बाजूला करा जेणेकरून तो श्वास सोडू शकेल. आपले डोके फिरवा आणि चेक करा की हवा बाहेर येत आहे की नाही. पहिले 8 ते 10 श्वास इतके जलद असले पाहिजेत की बळीत प्रतिक्रिया करेल. त्यानंतर हळूहळू जवळपास 12 वेळा दर मिनिट, बाळासाठी 20 वेळा असले पाहिजे. माउथ टू नोज पद्धतीने बळीताला पुनर्जीवित करणे. ही पद्धत तेव्हा वापरा जेव्हा बळीताचे तोंड उघडत नसेल किंवा त्याच्या तोंडात काहीतरी अडकलं असेल आणि तुम्हाला काढता येत नसेल. बळीताचे ओठ बंद करण्यासाठी आपल्या बोटांचा उपयोग करा. आपले ओठ नाकाच्या छिद्रांवर एअरटाईट पद्धतीने लावा आणि जोरात फुंका. लक्षात ठेवा की बळीताची छाती वर झाली पाहिजे. जोपर्यंत बळीत प्रतिक्रिया देत नाही तोपर्यंत 10 ते 15 वेळा करा. डॉक्टर येईपर्यंत ही क्रिया चालू ठेवा. हृदयविकार झटक्याच्या बळीताला पुनर्जीवित करणे. लगेच तपासणी करा की बळीताला हृदयविकाराचा झटका तर आला नाही ना? जर हृदयाची स्पंदने थांबली असतील तर तुम्ही लगेच कार्यवाही केली पाहिजे. हृदयविकाराचा झटका हा मानेमध्ये कार्डियक पल्स न मिळणे
चित्र 13 ओठांच्या जवळपास निळा रंग आणि डोळ्यांची विस्फारलेली बुबुळे यांवरून निश्चित केला जाऊ शकतो. बळीताला एखाद्या फर्म सरफेसवर पाठीवर झोपवा. छातीकडे तोंड करून गुडघे टेकवा आणि छातीच्या हाडाच्या खालचा भाग शोधा. आपले हात सरळ ठेवा. छातीच्या हाडाच्या खालच्या भागावर जोरात दाबा आणि मग दाब सोडा. ही क्रिया तुम्ही 15 वेळा करा. प्रत्येक सेकंदाला कमीत कमी 1 वेळ. कार्डियक पल्स तपासा. 2 श्वास देण्यासाठी बळीताच्या तोंडाकडे परत जा. माउथ टू माउथ विधी. छातीला 15 वेळा दाबण्याच्या या स्टेपला 2 श्वासांनंतर चालू ठेवा. पल्सची वारंवार तपासणी करा. जर हृदयाची स्पंदने परत आली तर दाबणे बंद करा आणि जेव्हा नैसर्गिक श्वास परत येईल तेव्हा माउथ टू माउथ श्वास देणं बंद करा. दाखवल्याप्रमाणे बळीताला रिकव्हरी पोझिशनमध्ये ठेवा. त्याला गरम ठेवा आणि वैद्यकीय मदत मिळवा. रक्तस्रावाच्या बळीतासाठी उपचार. रक्तस्राव कुठून होतोय ते चेक करा. शक्य असेल तर जखमेच्या भागाला हृदयापेक्षा वर उचला. एक स्वच्छ कापड घेऊन तिथून रक्तस्राव कुठून होतोय तिथे सरळ दाब टाका. 5 सेकंद दाब तसाच ठेवा. नंतर हे तपासा की रक्त निघणं बंद झालं की नाही आणि जर नसेल तर 15 मिनिटं आणखी दाब द्या. जखम स्वच्छ करा. जखमेवर मऊ मटेरियलच्या पॅडने पट्टी बांधा. बळीताला डॉक्टरकडून उपचार घेण्याचा सल्ला द्या. अग्निशामकाचा उपयोग करणे. आग दिसताच आग 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 असे ओरडून आसपासच्या लोकांना चौकस करा. मग लगेच फायर सर्व्हिसेसला माहिती द्या. लोकांना आपत्कालीन निकास किंवा इमर्जन्सी एक्झिटचा वापर करून दूर जाण्यासाठी सांगा. विद्युत पुरवठा किंवा इलेक्ट्रिक पॉवर सप्लाय बंद ठेवा. लोकांना आगीजवळ जाऊ देऊ नका. आगीचा प्रकार ओळखा. टेबल नंबर 1 पहा. समजा की आग बी प्रकारची आहे. CO2 कार्बन डायऑक्साईड फायर एक्स्टिंग्विशरची निवड करा. त्याच्या एक्सपायरी डेटची तपासणी करा. सील तोडा. सेफ्टी पिन हँडलमधून खेचून काढा. अग्निशामक नोझल किंवा नळीला आगीच्या मुळावर किंवा बेसवर केंद्रित करा. हे इंधनाच्या आगीच्या स्रावाला हटवेल. एजंट डिस्चार्ज करण्यासाठी हँडल लिव्हर हळूहळू दाबा. आग विझेपर्यंत आगीच्या मुळाच्या किंवा बेसच्या जवळपास 15 सेंटीमीटरपर्यंत आजूबाजूला एजंट डिस्चार्ज करा किंवा झाडा. कार्यशाळा सुरक्षा आणि शिस्त याचा सराव करा. सफाई सुरू करण्यापूर्वी सर्व मशिनरी आणि उपकरणे बंद करा. तोंड आणि नाक झाकण्यासाठी मास्कचा उपयोग करा. त्या क्षेत्रांना, उपकरणांना किंवा मशिनींना ओळखा ज्यांना स्वच्छ करण्याची गरज आहे. चलवस्तूंना एका ठिकाणी ठेवा आणि त्यांचा समूह बनवा. मशीन किंवा उपकरणाच्या कोणत्याही भागाला किंवा कनेक्शनला नुकसान न पोहोचवता कापडाचा उपयोग करून धूळ काळजीपूर्वक स्वच्छ करा. वायर्ड असलेल्या क्षेत्रांवर ओल्या झाडाच्या कापडाचा वापर करा. एम्प्टी शीटचा उपयोग करून उपकरण किंवा उपकरणांच्या भागांवरून गंज काढून टाका. पुसताना किंवा स्वच्छता करताना मशीनमध्ये उपलब्ध चिकट पदार्थ किंवा वंगण काढू नका. त्या क्षेत्रांमधून धूळ शोषण्यासाठी व्हॅक्यूम क्लीनरचा उपयोग करा जिथे ब्रश किंवा कापड उपयोगी पडत नाही. लॅबमध्ये आढळणाऱ्या वेस्ट पदार्थांना एकत्र करून निश्चित कचरा कुंडीत टाका. ती ठिकाणं स्वच्छ करा जिथे ग्रीस किंवा तेल पसरलं असेल. स्वच्छतेसाठी कामी येणाऱ्या सर्व सामग्री आणि उपकरण आपापल्या जागी ठेवा. सुनिश्चित करा की स्वच्छता केल्यानंतर सर्व मशीन्सचं निरीक्षण तुम्ही इन्स्ट्रक्टरच्या उपस्थितीमध्येच कराल. इन्स्ट्रक्टर सोबत स्वच्छता करतेवेळी तुमच्या समोर येणाऱ्या असामान्य गोष्टींवर चर्चा करा. जर इन्स्ट्रक्टरने मागितले तर रिपोर्ट तयार करा. या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिक शॉक बचाव, पुनरुत्थान पद्धती, हृदयाचा झटका प्रतिसाद, रक्तस्राव उपचार, अग्निशामक वापर आणि कार्यशाळेची सुरक्षितता समाविष्ट करणारे महत्त्वपूर्ण प्रथमोपचार आणि मूलभूत कौशल्य शिकलो. हा व्हिडिओ त्वरित प्रतिसाद देण्यासाठी, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणाचा प्रचार करण्यासाठी व्यावहारिक तंत्रांवर भर देतो. आशा आहे
की या सत्रात शिकवलेले सर्व काही तुम्हाला समजले असेल. दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद आणि तोपर्यंत गुड बाय.